विजयी होणारे उमेदवार आदरणीय संग्रामभाऊंच्या प्रचार सभेच्या निमित्तानं व्यासपीठावरील उपस्थित सर्वच मान्यवर, खरं तर मी विकासावर बऱ्याच जणांनी सांगितलं, या आमदारांच्या निष्क्रियतेबद्दल पण बऱ्याच जणांनी टीका केली, जे सत्य आहे ते मांडलं. संग्रामभाऊंच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कार्यकाळातल्या विकास कामांचा जो डोंगर उभारला गेला त्याबद्दल पण सर्वजण बोलले. मी आता त्या गोष्टी बोलणार नाही, अजून बरेच वक्ते पण बोलणार आहेत. मी फक्त काही लोकांची तोंड सुटलेत, काय तालुक्यातले असतील, पलूस तालुक्यातले, काय कडेगाव तालुक्यातले असतील. काल तर नेवरीत कोण तर कोल्हा आलं होतं, ते कोल्हा बी काय तर बळून गेलं वाटतं. मला त्या सर्वांना आणि त्यांच्या नेत्यांना सुद्धा एकच गोष्ट सांगायची आहे. अरे ही देशमुख आहे, ती देशमुख कोल्हा कुत्र्यांच्यावर दुश्मनी बी करत नाही ती, पण वेळ आली समोर आला तर वाघाला सुद्धा सोडत नाही ती, एवढंच तू लक्षात ठेव. काही जण भेटती ती वातावरण बघितलं की जरा अर्ज भरल्यापासून विशुभाई यांनी काल पण आमच्या सांगितलं की हळूहळू टेम्पो जरा खाली येत चाललाय. अर्ज भरायच्या आधी 1.5 लाखाचं गणित लाखावालं, 70,000 आलं, 50,000 आता 25,000 आलं. पलूची सभा बघितल्यावर मला वाटतं एक मतानं होईना पण आम्ही येईल असं म्हणतील. पण वारं फिरलंय, परिवर्तन 100% होणार आहे. काँग्रेसचा एक जण मला चहा पाजला परवा भैया, मला म्हणला कडेगावातलं वातावरण चांगलं आहे पण पलूस तालुक्यात जरा कमी पडताय. त्याला बी गोष्ट सांगायला लागली भैया. म्हणला पलूस तालुक्यात आणि कडेगाव तालुक्यात मिळून काटाव होईना आम्ही जिंकू. मी म्हणलं तसं होणार नाही, पैज लाव. म्हणला पैजच जाऊ दे पण कसं जिंकणार ती गणित तर सांगा. म्हणलं गणिताचं बघू 23 तारखेनंतर, पण तुला एक गोष्ट सांगतो. म्हणलं तुमचं झालंय काय, तू बी जिंकणार कसं. मला म्हणला आमच्याकडे सांगू का तुम्हाला. तो लागला नावं घ्यायला, लय जणांची नावं घेतली, पलूस तालुक्यातली बी नावं घेतली. म्हणला एवढं मोठं देंडा आमच्याकडे आहेत राव, तुम्ही सांगा नावं, तुमच्याकडे किती जण आहेत. ती देंड्यांची सगळी नावं ऐकल्यावर म्हणलं बस खाली, आता डबल चहा मी पाजतो तुला. त्याला चहा पाजला आणि त्याला गोष्ट सांगितली. गोष्ट नीट ऐक म्हणलं. एक जंगल असतं, आता जंगलात 2 गट पडतील. एक बारक्या प्राण्यांचा गट पडतो, एक मोठ्या प्राण्यांचा गट पडतो. बारकं प्राणी आणि मोठं प्राणी यांच्यात तडतं की युद्ध करायचं, आणि जो युद्धात जिंकल तो त्या जंगलाचं साम्राज्य करेल, त्या जंगलावर राज्य करेल. युद्धाचा दिवस सुद्धा ठरतो. आणि जरा मोठं प्राणी जरा जंगलाच्या टेकाव डोंगरावर उभा असते तो गट, आणि खालच्या पायथ्याला बारक्या प्राण्यांचा कळप उभा असतो. युद्धाच्या दिवशी हत्ती जरा झोप, हत्ती यांचं प्रमुख नेता बनलेला असतो. आणि तो युद्धाच्या दिवशी जरा दंगा ऐकू यायला लागल्यानंतर तो जागा होतो. सहकार्याने म्हणतो जरा बघा का कालवा उठलाय. उंटाला सांगतो जरा तुझी मान अजून जरा उच कर, बघ काय झालंय. उंट जातो पुढं टेकाव कोपऱ्यावर, वाकून असं बघतो वरनं. काय म्हणतो आपल्या आक्रमण करायला लागले ती. म्हणला हत्ती म्हणतो किती जण आहेत, तेवढीच टोळी आहे म्हणला, आणि हसत मागे येतो. हत्ती म्हणतो चला आक्रमण करा. तो आदेश देतो, मोठ्या प्राण्याचा कळप डबल स्पीडनं त्यांच्या अंगावर जातो. त्यांचा तो जोश ही बघून ती टोळी बारक्या प्राण्याची मागं जाते. पुन्हा 2 दिवस मध्ये जाते ती. आता मोठ्या प्राण्यांचा असा ग्रह होतो. हत्ती म्हणतो आता बहुतेक काय आपल्यावर आक्रमण करत नाहीत, आता ही भिली ती. परत 1-2 दिवसानं परत जरा जास्तच कालवा ऐकू येतो.
हत्ती म्हणतो बघ पुढून काय झालंय यासनी कोण सामील बिमील झालंय काय त्या अंकल कोपचं कसं एक गेलंय तसं बामटं कोण गेलंय बिलय काय असं त्याला वाटतं उंट जा पुढं वाघ तो म्हणतो अरे त्या टोळीचं नेतृत्व एक वाघ करायला लागलाय म्हणजे त्या टोळीतला प्रत्येक जण स्वतःला वाघ समजतोय तसं इथं जमलेल्या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचं नेतृत्व संग्राम देशमुख नावाचा वाघ करतोय तो स्वतःला संग्राम देशमुख समजतोय त्यामुळे तुम्ही मतदारसंघ आता दुसरा बघा एवढीच विनंती करतो आणि मी इथं थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो धन्यवाद. यानंतर बोधीनाथ.